नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत प्रदीप कापसे। प्रदीप, पुणे आणि पिंपरी या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप पुन्हा आपली सत्ता काबीज करणार की अजित पवार आणि शरद पवार यांची झालेली युती पुन्हा मुसंडी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे आणि पिंपरीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन शहरांकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महापालिका निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि या दोन राष्ट्रवादीची थेट लढत जी आहे ते भाजपच्या विरोधामध्ये होते। आपल्याला पाहायला मिळालं प्रचाराच्या निमित्तानं अजित पवारांनी भाजपवरती टीका करण्याची एकही संधी सोडली नाही आणि भाजप नेत्यांनी अजित पवारांना थेट टार्गेट जे आहे ते महापालिका निवडणुकीमध्ये केलेलं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये जवळपास 52% मतदान झालेलं पाहायला मिळालं। गेल्या 2017च्या तुलनेमध्ये 3% मतदान जे आहे ते कमी झालेलं आहे। आता हे मतदानाचा कमी झालेला टक्का याचा फायदा कुणाला होणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये भाजप सत्ता जी आहे ती स्थापन करू शकते असा दावा करण्यात आलेला आहे। मात्र अजित पवारांनी प्रचाराची आपण पाहतो की जवळपास 10 ते 15 दिवस पुण्यामध्ये तळ ठोकलेला होता। दोन राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा फायदा जो आहे तो महापालिका निवडणुकीमध्ये होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2017 साली राष्ट्रवादीचे जवळपास 49 नगरसेवक जे आहे ते पुणे शहरामध्ये होते, मात्र अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे एक्झिट पोलनुसार तो म्हणजे 51 नगरसेवक जे आहेत ते दोन राष्ट्रवादीचे पुण्यामध्ये निवडून येऊ शकतात। 90 ते 95 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळू शकतात। काँग्रेस जे आहे ते 11 जागांवरती यश मिळवू शकते। मात्र हे सगळं जे आहे ते अगदी काही स्पष्ट होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकेकाळी ही दोन शहरं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जायची, कारण दोन शहरांमध्ये अजित पवारांचं वर्चस्व होतं। मात्र 2017ला भाजपने या दोन महानगरपालिका काबीज केल्या आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे। आता नक्की काय होणार हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। नक्कीच धन्यवाद प्रदीप।